नमस्कार सगळ्यांना। तर हा बघा, जुन्या साडीपासून हा असा फुल किंवा 3/4 असा फ्रॉक तयार केला आहे। गाऊन, फ्रॉक, टॉप तुम्ही काही म्हणू शकता। तर लेंथचं काही घेणं देणं नाही। वरचा भाग अगदी व्यवस्थित आणि चुन्या, बारीक बारीक चुन्या आणि सिंपल गळा असा बघू शकता। किती सुंदर डिझाइन आहे। कधी कधी काय होतो, आपल्याला अगोदरचा ब्लाउज बसत नाही, आणखीन मग दुसरा पीस घेऊन शिवण्यापेक्षा चला म्हणलं आपली घरात असेल ती व्हाईट कलरची लेगिंग्स वगैरे घातली तर आपला असा हा ड्रेस तयार होतो, म्हणजे कुठं पटकन जाताना आपण घालू शकतो। तर असाच मी साडीपासून एक फ्रॉक किंवा टॉप वरचा असा तयार केला आहे। तर त्याची तुम्हाला पूर्ण कटिंग मी दाखवणार आहे। तर सहावारी साडी आहे आणि खालच्या बॉर्डरला आणि वरती दोन्ही साईडला पांढरे फूल आहेत। तर एक साईडलाच असतं तर खूप छान झालं असतं, पण दोन्ही साईडला भरपूर पांढऱ्या कलरची फुलं असल्यामुळे थोडं येलो कपडा आपल्याला कमीच पडत आहे। तर 3 मीटर अस्तर यूज करणार आहे मी त्याच्यासाठी। तर आता मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे। तर 15 इंचाची उंची ठेवली आहे मी, म्हणजे चुन्याच्या वरती जी आहे लेंथ ती 15 इंच ठेवली आणि शोल्डर घेतलं 5.5, 15 इंच उंची, शोल्डर 5 घेतलं वरती आणि मोंडा घेतला 6। तर आता आपण आकार देऊन घेऊया। उंची 15, शोल्डर 5.5, मोंडा 6 आणि छातीचा चौथा भाग म्हणजे थोडं सैलच ठेवणार आहोत आपण, कारण ब्लाऊज सारखं फिट करणार नाही आपण, ड्रेस असल्यामुळे थोडा सैलच हवा। तर मी 10 इंच ठेवणार आहे शिलाई मार्जिनसाठी। थोडं एक्स्ट्रा ठेवलं तरी काही हरकत नाही। तर आता 1.5 इंचाचा मोंड्याचा आकार करून घेऊया आपण। तर मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगत आहे बघा। 15 इंच उंची ठेवली आणि शोल्डर ठेवलं वरती 5.5, मोंडा 6 आणि 10 इंच छातीचा चौथा भाग 10 इंच ठेवला आणि व्यवस्थित आकार देऊन घेतला। बघू शकता तुम्ही डबल कपडा केला आहे मी, पाठचा आणि पुढचा। तर खाली सुद्धा 10 करूया आणि कमरेला थोडा अर्धा इंच कमी करून घेऊया, जेणेकरून आपली फिनिशिंग छान येईल। तर आता आपण गळ्याचा आकार करून घेऊया। 2 इंच ठेवला आहे मी आणि उंची आपल्या आवडीप्रमाणे, म्हणजे तुमचा जसा ड्रेसचा गळा असेल तसं, पुढचा थोडा कमी छोटा आणि पाठचा थोडा मोठा। तर पुढचा ठेवला आहे मी 5, 5.25 आणि पाठचा 6.5 असा ठेवणार आहे गळ्याचा आकार। तर हे बघा 2 इंचाचा असा आकार करून घेतला गळ्याचा। तर मला हा पुढचाच भाग काढायचा होता, पण गळा थोडा मोठा झाला आहे। तर मी आता तुम्हाला कटिंग करून पुढचा वेगळा आणि पाठचा वेगळा करून दाखवणार आहे। तर परत एकदा सांगते, उंची 15, शोल्डर 5.5, मोंडा 6 आणि 10 इंच छातीचा चौथा भागाचा 10 इंच। हे बघा असं पूर्ण कटिंग करून घेणार आहे। 15 इंचावर कटिंग करून घेतली आणि हे बघा अर्धा इंच कमरेमध्ये कमी केला आहे आणि गळ्याचा हा मला पुढचा दाखवायचा होता, पण हा थोडा जास्त झाला आहे, पाठचा झाला आहे। तर आता मी माझा चॉक नेहमी हरवतो। तर हे बघा असं खालच्या भागाला सुद्धा टिक मार्क करून घेतली आणि हा आता मी पाठच्या ऐवजी पुढचा भाग करून दाखवणार आहे। तर हे बघा अर्धा इंच आतमध्ये घेऊया आणि गळा सुद्धा 1 इंच छोटा करणार आहोत आपण, कारण हा पुढचा गळा करायचा आहे आपल्याला। तर आपण व्यवस्थित अशी कटिंग करून घेऊया। हा पुढचा भाग असणार आहे। तर इथे पण छान असा आकार करून कटिंग करून घेऊया। हा झाला पुढचा आणि आता पाठचा गळा आपण 6 इंच ठेवणार आहोत आणि व्यवस्थित आकार देऊन घेऊया। हे बघा आकार देऊन झाला आहे। आता मी कटिंग करून घेते पाठचा भाग। आणि थोडं कमरेचा आकार असा अर्धा इंच वरती करूया,
म्हणजे असं स्ट्रेट आलं का व्यवस्थित वाटत नाही. थोडं अर्धा इंच वरती केल्यामुळे काय होईल, घेरा चांगला दिसेल. हे बघा असं कटिंग करून घेऊया. पाठचा आणि पुढचा दोन्ही एकत्र ठेवून कटिंग करून घेतला आहे. तर आता मी खालची उंची घेणार आहे. तर जेवढा अस्तर आहे माझ्याकडे 3 मीटर, तो सगळा यूज करणार आहे मी. हातासाठी ठेवला आहे 15 इंच, हातासाठी काढून ठेवला आहे. हे बघा कमरेचा भागाचा आकार असा जेवढा आहे तेवढा ठेवून घेऊया. शिलाईसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा करूया. अर्धा म्हणजे 1 इंच होऊन जाईल. आणि आता जेवढी पूर्ण उंची आपण घेतली आहे ती घेऊया. तर जेवढा आपला अस्तर आहे तेवढा सगळं आपण, पातळ कपडा आहे वरचा साडीचा, तर पूर्ण अस्तर लावायला लागेलच. असा आकार करून घेतला. आता आपण तो कटिंग करूया. तर 2 भाग ठेवले आहेत मी डबल, पाठचा आणि पुढचा होऊन जाईल तो. तर हा मी तुम्हाला उघडून दाखवते आता. बघा, हा बघा, कारण आपल्याला वरच्या अस्तरच्या कपड्याला एवढा घेरा भेटणार नाही, पण आतमध्ये आपल्याला घेरा करायचा आहे. तर हे भाग असे जुळवून घेऊया. बघा तुम्ही, जेवढा होता तेवढा मी तो कटिंग करून घेतला आहे. आता मी तुम्हाला बाही म्हणजे हात कटिंग करून दाखवणार आहे. तर जेवढे होते मापाला तेवढे हाताची उंची ठेवणार आहे मी. 14-14.5 इंच हाताची उंची ठेवली. थोडं काकेत जॉईंट येणार आहे, तिथे पण तेवढीच उंची करून घेतली. आणि 3.5 इंच कमी केले खालून. आणि आता व्यवस्थित आकार देऊन घेऊया. अगदी सोपं आहे शिवण्यासाठी. जे नवीन शिवतील त्यांना सुद्धा कळणार आहे की किती कटिंग सोपी आहे. एकदम साध्या पद्धतीने मी तुम्हाला सिंपल म्हणजे पटकन समजलं जाईल असं दाखवत आहे. तर बघा, असं व्यवस्थित आकार देऊन घेतला. फिटिंग किती आहे काय आहे ते सगळं व्यवस्थित. आता आपण तो कटिंग करून घेऊया. थोडंसंच येणार आहे जॉईंट. तर आता आपण तो कटिंग करून घेऊया. हा बघा, माझा बाही कटिंग करून झाली. हात आता आपण साडीचा कपडा ठेवून कटिंग करून बघूया. तर हे बघा, हे फुलं परेशान करतायत, कारण ही पांढरे वरती घ्यायचं का खाली घ्यायचं काय कळतच नव्हतं. तर पिवळा कपडा मला कमीच भेटत आहे, कारण फुलं वरती सुद्धा आहेत आणि खाली पण आहे. तर अर्ध घेतल्यावर कसं दिसेल, पूर्ण घेतल्यावर कपडा कमी पडेल. ती दीदी विचारत होते की एका साडीमध्ये 2 होतील का, पण हे असं पांढरं जास्त असल्यामुळे थोडं प्रॉब्लेम होत आहे. तर ती व्हिडिओ मी तिला दाखवीनच. तर बघा, आता मी काय करणार, थोडे अर्धे फूल असे येतील तसे ठेवून घेते. दोन्ही भाग, पाठचा आणि पुढचा. काय करणार मग, 2 भाग फक्त पिवळेच घ्यायला अर्धी साडी तिथे संपणार आहे. मग खालच्या घेऱ्यासाठी कमी पडेल ना. तर हे असं कटिंग केलेला भाग मी ठेवून घेणार. दोन्ही भाग असे आता मी ठेवून घेणार आहे, जेणेकरून तो पांढरा भाग थोडा कमी येईल. तर असं व्यवस्थित साडीचा कपडा गिळगिळ असल्यामुळे तर असं केल्यावर कमी पडणार आहे आणि फुलं पांढरे भरपूर येणार आहेत. तर मला तसं घ्यायचं नव्हतं. तर मी बघा कसं ठेवणार आहे. बघा आता हे बघा, असं ठेवून घेते, म्हणजे जेणेकरून ती पांढरी डिझाईन थोडी कमी येईल. कारण पोटावरच येईल ती डिझाईन, चांगली वाटणार नाही जास्त आल्यावर. म्हणून मी असं क्रॉस ठेवून घेतलं. आता मी ते
कटिंग करून घेणार आहे। हे बघा असं कटिंग करून घेते, जेणेकरून तो पिवळा भाग आपल्याला जास्त यूज करता येईल। कैची पडून पडून थोडी धार गेली आहे, मध्येच अटकते। हळूहळू बघा अशी कटिंग करून घेऊया। अडकत आहे माझी कैची, तर एका जागी बसल्यावर जमणार नाही, उठून उठूनच कटिंग करावं लागेल। सगळं असं कटिंग करून घेऊया। एकदा कटिंग झाले की शिवायला काही वेळ लागत नाही, एकदम सोपी पद्धत आहे कटिंग करायची पण। थोडं एक्स्ट्रा ठेवूया आपण। हे असं एक भाग मोकळा करून घेऊया कटिंग करून। हा बघा कटिंग केला, आता मी दुसरा भाग कटिंग करणार। दोन्ही भाग माझे आता कट करून झाले आहेत। तर आता हे बघा पाठचा पुढचा आणि आता ते व्यवस्थित जॉईंट करून, हे बघा हे एकदम बिनकामाचा निघणारा एवढा कपडा, कारण ते चांगलं वाटणार नाही तेवढं। तर मी 4 पदरी अशी घडी करून घेतली। तर बघा आता वरती पण पांढरा कपडा आला आहे आणि खाली पण आला आहे, तर ते जॉईंट केल्यावर चांगलं दिसणार नाही। तर मग मी ते खालचा जेवढा पांढरा आहे तेवढा घेणार नाही। हा बघा असं कट करून घेणार। आणि 4 पदरी भाग आपण कट करून घेऊया। कटिंग करायला थोडं अवघड पडत आहे। तर असा सरळ मी 4 पदरी ठेवलेला कपडा कटिंग करून घेते। कटिंग झाली आहे। तर आता हा भाग मी ब्लाउजची बाही किंवा हातासाठी यूज करणार आहे। आणि हा जो कपडा अखंड निघाला आहे त्याचे 2 भाग करून घेणार आहेत, पाठच्या भागासाठी एक आणि पुढच्या भागासाठी एक। तर आता बघा माझी पूर्ण कटिंग झाली, एकदम सोपा सिंपल असा आहे। तर मी तुम्हाला शिलाई करून दाखवलं नाही, कारण कस्टमरला थोडा अर्जंट द्यायचं होतं आणि शिवत बसताना व्हिडिओ केला असता तर खूप मोठा पण झाला असता आणि एवढा वेळच नव्हता माझ्याकडे, कारण त्यांना लवकर द्यायचं होतं। तर मी फक्त कटिंगचाच व्हिडिओ केला आहे। तर तुम्हाला मी कटिंग केलेला फ्रॉक किंवा गाऊनची शिलाई किंवा फिनिशिंग कशी वाटली, आवडली तर प्लीज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की शिवून दाखवण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद।